श्री राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान मुरबाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 27 मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे तसेच सुवर्णा ठाकरे उपस्थित होते। समाजसेवक नरेश म्हाडसे, गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक यांची उल्लेखनीय उपस्थिती होती। यावेळी नानजीबाई ठक्कर आणि विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नानजीबाई ठक्कर यांनी शिक्षणासोबत मेहनत, शिस्त आणि चांगले संस्कार यांचं महत्त्व अधोरेखित केलं। यश हे केवळ विद्यार्थ्यांचं नसून त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि समाजाचंही असल्याचं त्यांनी सांगितलं। अपयशाने खचून न जाता ते यशाची पहिली पायरी मानून पुढे वाटचाल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला। भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान। आदरणीय सर्व व्यासपीठ, तसं बघायला गेलं तर सर्व माझे परिवारचे लोक आहे, घरचे लोक आहे, कारण सर्वकडे मी जाऊन आलेलो आहे। कंटे असून द्या, आमच्या पुढे तो 25 वर्षाचा 30 वर्ष संबंध आहे, सूर्यराव भाईसर कोणी पण असू द्या, सर्व परिवारचे लोक, सुवर्णाताई ठाकरे खास नाशिकवरून आले, आमच्या गावकरी पेपरचे करता हरता डॉक्टर, खास एक नंबर सात्विक मराठी माणूस आहे विश्वासराव आरोटेजी। अख्खा महाराष्ट्र नाही, अख्खा भारतात माझ्याबरोबर फिरते आणि द्याच्याच काम करत असतात। मी पहिला पाहिला असा माणूस मराठी ते द्याच्याच काम करते, घ्याच्या काम करत नाही, आणि त्याच्यावर देवाची कृपा पण आहे। आज आपण विद्यार्थीला सत्कार करतो, भरपूर चांगली गोष्ट आहे। लोक कमी असेल जास्त असेल मला काय फरक पडत नाही। काल 25,000 लोक होते, कुंभमेळ्याचं उद्घाटन करायला गेलो होतो वाईला, त्याच्यानंतर पंढरपूरला गेला, तिकडे पण भरपूर होते। काल एक अधिक महिना होता, कलेक्टरला भेटलो, महापौरला भेटलो, सीओला भेटलो आणि भरपूर कार्यक्रम केले। ते सांगायचा उद्देश, शिक्षणाशिवाय काय पर्याय नाही तुम्हाला सांगतो। पालकाला पण माझी विनंती आहे, इथे मातृदेव असेल, पितृदेव असेल, मुले विद्यार्थी असेल, शिक्षण सरस्वती मोठी बेने लक्ष्मी लहान आहे। सरस्वती आली की लक्ष्मीला यावं लागतं, सरस्वती आली की संस्कार पण येतो, आणि संस्कार आला की लक्ष्मी येणे खास ध्यान ठेवा। हे लई महत्त्वाचे कार्यक्रम आहे। नरेश भाऊला शौक आहे असं काम करायचा। आता बीचमध्ये डोंगरपाडा जंगलमध्ये आहे, त्याचे आई वडील काय करते, कागद विणवायचं काम करते। सकाळी निघून जाते, नंतर दुपारी रात्री घरी येते, सकाळी काहीतरी जेवण देते, नंतर जय भगवान। अख्खा दिवस अर्धे कपड्यांनी फिरत असते बिचारे, 2 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्षाचे मुलं। मी तिकडे गेलो तर मी बघितलं म्हणजे मुलं, तो मुलं त्याचे आई वडील आहे पण ते गेलेले कागद विणायला। मग मुलांच्या काय दुपारी जेवण बोवण काय नाही, म्हणून मी तिथे 5-6 क्लास काढले, ते मुलाला आपल्या क्लासमध्ये घेतले आणि त्याला शिक्षण देतो आणि दुपारी पक्का जेवण देतो। मी पण तिथे खातो जेवण, म्हणजे मुला देवाचं रूप आहे। हे मुलामध्येच कदाचित कोणी कलेक्टर पण होऊ शकतो, आता भले फिरते, पण जर शिक्षण घेतला तर कोणी आमदार पण होऊ शकतो। म्हणून त्याची गरज आहे मुलाला शिक्षण द्यायचं। एवढा शिक्षण एवढा तेवढा तुम्ही सदर होणार। मी सध्या झाला, भारतात कोणी सध्या झाला नाही एवढा मी सध्या झाला आहे, कारण आज लाखो विद्यार्थी माझ्याकडे शिकत आहे। हे तुमच्या भरतला अलाउन्स करतो तो पण माझे विद्यार्थी आज शिक्षक आहे, विचार करा तुम्ही। पण आम्ही राक्षस लोक शिक्षकाकडून 25 लाख 30 लाख घेतो। ते सुवर्णाताई ठाकरेंनी सांगितलं, हे पोरा लई चांगला आहे, त्याची आई पोट कसा भरते त्याच्या मन समजते, आणि आता तो डिग्री भेटली आहे पण त्याला नोकरी मिळत नाही। मला क्यों नोकरी नाही मिळत, तेरे पास तो शक्ती आहे, सब कुछ आहे, सर्व काय आहे तुझ्याकडे। नाही मला जिंकल्या गेलं तर बाबा पैसे मागते, कुठं देऊ मी पैसे। माझी आईने मला कसा शिकवला माझ्या मन समजतं। तर तुम्ही एक काम करू, माझी शाळेमध्ये येतो, मी तुझ्या इंटरव्ह्यू घेतो। इंटरव्ह्यू घेतला, मी पसंत आला आणि मी त्याला उद्यापासून नोकरीला ये, आणि उद्यापासून नोकरीला ठेवले। नोकरीला तर ठेवले पण सरकारी ग्रांटवर ठेवला, असं नाही ठेवला की फालतू फुकट काम कर, सरकारी ग्रांटवर ठेवला। नंतर माझ्या सेक्रेटरीने त्याच्याकडे 5 लाख मागितले। हे किती बेश्रम आहे बघा। ते जमान्यामध्ये 10 वर्ष झालं, मला वाटतं किती वर्ष झाले, 15 वर्ष पूर्वी 5 लाख मागितले। त्याच्या बाप जेलमध्ये गेलेला आहे,
आणि त्यांनी पण 5 लाख मागितले आहे. मला आजपासून तू येऊ नको शाळेमध्ये, बेश्रम आहे तो. मी पण शाळेमध्ये येणार नाही. नाव माझे आहे तिकडे, बोर्डवर नाव लागलं आहे नानजीबाई थानावाला भूमिपूजन उद्घाटन, आणि तिथे 5 लाख रुपये तुम्ही घेते. आणि असे 5 लाख तर कमी आहे. मी तुम्हाला ते 15 वर्षाची गोष्ट, आता तो 25-30 लाख रुपये घेते आम्ही राक्षसलो. आमचे मुली ॲक्सिडेंटमध्ये मरणार. मी तुम्हाला सांगतो, हे शिक्षकचा धंदा करायचा तुम्हाला. मग काय सांगते, आम्हाला शाळा बनवायची. अरे एवढी मोठी शाळा मी बनवून दिलेली आहे, 1 रुपया नाही काय कोणाच्याकडून घेतलेला आहे. बनवली आहे देवानी, मात्र मुलासाठी बनवली आहे, माझ्यासाठी नाही बनवली. आणि अशा चांगले मुलं शिक्षक काळकडून तुम्ही 5 लाख रुपये मागते 15 वर्षापूर्वी. आता तो कोणतरी परवा माझ्याकडे एक माणूस आला होता, पुढे 40 लाख चालते बाबा. बीचमध्ये देवेंद्र फडणवीसनी काहीतरी 100 फाईल म्हणून पकडल्या संस्थाच्या, पण ते फाईल कुठे गेल्या माहीत नाही. कारण आपल्या भारतात कधी काय होतं ते काय कळत नाही. कुठे फाईल टाकून देते गटरात ते पण माहीत नाही. जसे अजित पवार गेले, तो शरद पवारनी सांगितला नको नको इन्क्वायरी नको, कारण ह्याच्या अगोदर 11 झालेले आहे, काय इन्क्वायरीमध्ये फळ मिळालं नाही. तर काय ठेवा मी काय करतो, तुम्ही काय करते, आमच्या सूर्यराव काय करते, आमचे इथे बसलेले सगळे घोडे साहेब काय करते, सर्वच बघत असते. आणि एक दिवस आपला त्याला उत्तर द्यावं लागतं. म्हणून माझी विनंती आहे, मुलाला भरपूर शिक्षण द्या. काही ग्रामीण लोक सांगते ग्रामीण, अरे ग्रामीणमध्ये पण जे शक्ती आहे ते शहरामध्ये शक्ती नाही आहे. ग्रामीणचे मुलं एवढे हुशार आहे तुम्हाला. आता बघा 94% आधी शहरामध्ये एकच आला असेल विद्यार्थी, पण 94% आणणं सोपं आहे. आता भारतात आपली शाळा, भारतमध्ये आपली कॉलेजचे विद्यार्थी 3 नंबर आली. अख्खा कॉलेज भारतात 3 नंबर आली विद्यार्थीने. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षाचे आपण आहे, मात्र त्याला मार्गदर्शन मिळायला पाहिजे. पण आज राक्षस योग्य ध्यान ठेवा. थोडा महिन्यापूर्वी बदलापूरमध्ये 2-4 मुलीच्या शोषण झाला, 5-5 वर्ष 7-7 वर्ष, आणि ते राक्षसला पकडत पण नव्हते. पण नंतर कोर्टात गेले म्हणून त्याला पकडण्यात आला. आता जेलमध्ये आहे. शिपाईला मारून पण टाकला. म्हणजे बघा किती कारस्थान चाललेलं आहे. हे शाळेमध्ये असे कारस्थान चालले. आणि हे सरस्वतीच्या मंदिर सांगतो आम्ही, मी सांगतो हे सरस्वतीच्या मंदिर हे राक्षस लोकांच्या मंदिर आहे. पण तेव्हा माहीत आहे तुझ्या बाप बघत आहे, तुझे मुलांना पण ॲक्सिडेंटमध्ये म्हणणार आहे. म्हणून तरी आपलं शिक्षण घ्यायच्या चांगली संस्थामध्ये जाऊ. मी गुळे साहेब विद्यालयाची त्याच्या शाळेला मुलाखत घेऊन आलो आहे. सूर्यराव शाळेला मुलाखत घेऊन आलो. मी सहयोग पण देतो. मी अख्खा भारतात देतो, काय घेत नाही. आणि घरची गरज पण नाही मला. अख्खा भारतात द्यायच्या, पण कोणी सांगतो 30 CR द्यायच्या आहे, नाही द्यायच्या. कारण CR घेतला तर एडीवाला नाही. मग एडीवाला नको मला बेडीवाला पाहिजे, एडीवाला नाही पाहिजे. म्हणून ध्यान ठेवा. आपल्या सर्वांना उत्तर द्यावं लागेल. पालकाला माझी विनंती आहे, कार्यक्रम भले छोटा असून द्या, पण हे कार्यक्रम लई महत्त्वाचा आहे. शिक्षणाचा कार्यक्रम मी कुठे होतो काल बघा, कुंभमेळ्याचं उद्घाटन केलं. वाईसून पंढरपूरला गेलो, सोलापूरला कलेक्टरला भेटलो, महापौरला भेटलो, शिवला भेटलो, आणि परत आज सकाळी टाईम दिला होता 11 वाजता. बराबर 11मध्ये 5 कमी इथं आलो आहे. टाईमाची किंमत नाही आपल्याला. टाईम आणि वेळाची किंमत ते समजून घ्या आणि शिक्षण घ्या बरोबर. काही करू नका मुलांना. माझ्याकडे सायकल नव्हते तर 11 गाड्या. काल 3,72 लागते. रेंज रोड आली आहे. रेंज रोड काय ते नाव सांगतो मला तर कळत पण नाही. 3,72 लाखाची. 1 तासात मी पुन्हा पोहोचतो माझ्या लोणावळा बंगल्यात. माझ्या लोणावळा बंगल्यामध्ये एक महिला काम करते जेवण बनवायचा. त्याची 2 मुली कलेक्टर होणार. 2 मुली कलेक्टर होणार. विचार करा, ते कुठेतरी बीडची आहे. 2 मुली कलेक्टर होणार आहे. कारण शिक्षण एवढं महत्त्वाचं आहे. म्हणजे असं समजू नका की पैसेवाले कलेक्टर होऊ शकते. तुम्ही जास्त कलेक्टर होऊ शकते. त्याच्यातनं कलेक्टर पण निघेल, मामलेदार पण निघेल, चांगले प्रोफेसर निघेल. प्रिन्सिपालची गरज आहे आपल्याला, चांगले प्रिन्सिपालची, चांगले संचालकाची गरज आहे. 25 लाख 30 लाख घेणाऱ्याची गरज नाही आहे. पण ते सुखी नाही होणार. मी तुम्हाला सांगतो, कधी त्यांचे मुले रोडमध्ये ॲक्सिडेंटमध्ये मरणार ते सांगता येत नाही. मी पण 12 शिक्षक भरती केली 1 वर्षापूर्वी. 1 रुपया नाही घेतला आहे. ह्याची पण गरज नाही. 5-6 लाख घेते. नाही बाबा तुमच्याकडे माझी मुली लागली ना, तुम्ही 50 लाख माझे शेत विकून पण देणार. मतलब मेरे को रुपये की जरूरत नहीं तो क्या लेगा, मेरे पास मेरा पेट भरेला आहे. अख्खा भरत को देणे का काम, लेणे का काम नाही करता. तर परत तुम्ही सर्व इथे आले मोठी संख्याने. किती लोक आले त्याला महत्त्व नाही आहे, पण मुलांना जे प्रोत्साहन देण्यासाठी आले त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. तुमच्या नरेशला पण धन्यवाद आहे. मी त्याला सांगितलं 3-3 महिने कार्यक्रम लागतो, 2-2 महिने कार्यक्रम लागतो. कुठे भिवणीला लावतो, कुठे कल्याणला लावतो, कुठे लावतो. काय करतो मला माहीत नाही. तो धंदा आहे की नाही त्याला. आणि पैसे पण नाही मागे सगळ्याकडे. 2-4 ठराविक लोकांकडूनच पैसे घेतो, दुसऱ्याकडून घेत नाही. म्हणून त्याला त्याच्या बदला भगवान भरपूर देणार. आमचे ठाकरे मॅडमला भरपूर बदला मिळाला. बघा 1.25 कोटीचा बंगला बनवला. 1.25 कोटी. विचार तर करा.
90 लाख रुपये सरकारकडून आले आणि 25-30 लाख स्वतःचे दागिने देऊन, पण बंगला काय झालेला आहे तुमच्या महाराष्ट्रात भरपूर कमी जगावर असणार. तर चांगले काम करा, कर्म करा, त्याचा बदला देव देतो. मला जे दिला ते भारतात कोणाला दिला नाही आहे, म्हणून खास द्यायला मला 2 चपाती पाहिजे. पहिल्या 5 चपाती खात होता, 2च खातो. पाहिजे किती माणसाला, मग त्या समाजाला दिला त्याचा बदला मिळतो आपल्याला. परत मला सर्व धन्यवाद. नरेशला जास्त धन्यवाद. हे कार्यक्रम ठेवत जावा आणि कुठे जागा भेटली तर माझ्या मुरबाडला सरळगावला जागा आहे मेन रोडवरती हॉल पण आहे, तुम्ही फुकट उपयोग करा. खुर्च्या पण देऊ, माईक पण देऊ, पण असा उपक्रम घ्या की जे उपक्रमामुळे 10 लोक, 50 लोक, 100 लोक. शेवटची गोष्ट आहे, आपली 900 बेडची व्यवस्था आहे, 900 बेड, 900 बेडची व्यवस्था आहे, ACची आहे. कोणालाही बायपासाची एन्जिओग्राफी असेल, आता किडनीचा लायसन्स घेतला आहे, किडनी सर्व गोष्ट फुकट, 1 रुपया चार्ज नाही. कारण माणसामध्ये देव आहे. देवाचं काम केलं की माणसाचं काम करा, माणसाचं काम केलं की देवाचं काम करा. सर्व गोष्ट दवाचा पैसा पण नाही. सुनात आहे, भरपूर लोकांना पाठवत आहे. आमचे विश्वासराव लोक स्वतः डॉक्टर असून ते पण पाठवत असते की नाही याची गरज आहे समाजाला. पण 2 एक हॉस्पिटल आणि शिक्षण, परत मी सांगितलं ना, याची भरपूर गरज आहे. माझे तर इंजिनियर कॉलेज, सर्व कॉलेज आहे, काही कमी नाही आहे. आणि मला देवाकडे काय 40-50 वर्ष मागत पण नाही. त्याची गोष्ट होती, त्याचे पण आपण विचार करू. कारण की शांताराम बोलप आले होते माझ्याकडे भरपूर वर्षापूर्वी शिवड्याला कॉलेजमध्ये. बाबा एवढा काम बाकी आहे, होऊन जाईल जा. आणि होऊन गेला. आता हजारो विद्यार्थी तिकडे शिकत आहे. कारण शिक्षणाचं काम एवढं महत्त्वाचं आहे. काही काम करू नका, पण शिक्षणाचं काम मुलांना प्रोत्साहन द्या, शिक्षकाला प्रोत्साहन द्या, पण शिक्षकाकडून पैसे घेऊ नका, नाही तर आपला सत्यानाश झाला संस्था चालकाला. याची खास खबरदारी घ्या. परत आपल्या सर्वांना अभिनंदन. नरेशला जास्त अभिनंदन. आणि आमचे विश्वासराव, माझा पेपर आहे गाव, खास ध्यान ठेवा. गावकरी तुम्ही काही न्यूज पाठवा, पैसे नाही मागणार मी कधी, कारण मला गरज नाही. पण जेव्हा तुमच्या घरी काय प्रसंग चांगले असते तेव्हा तुम्ही जरूर मला आठवण करा. परत आपले सर्व धन्यवाद. व्यासपीठला धन्यवाद. माझ्याबरोबर आमचे प्रिन्सिपाल राजेंद्र पुराणिक आले, त्यांना पण धन्यवाद देतो. परत आपल्या सर्व धन्यवाद. जय भगवान, जय भगवान. अभिनंदन, अभिनंदन. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.